आज लोकांना अशी प्रदर्शनं जर त्या ठिकाणी बघायला मिळाली तर निश्चित स्वरूपात त्या ठिकाणी आज पुस्तकी ज्ञानाबरोबर त्या ठिकाणी स्वतः डोळ्यानं पाहणं आणि त्यानंतर ह्या वस्तू बघून आपल्या शेतमाळ्यावरती अशोप्रयोग उद्याच्या काळामध्ये निश्चित जर केले तर खरोखरच त्या ठिकाणी कृषी उत्पन्नामध्ये खरोखरच क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही। त्या ठिकाणी जनावर आहेत, गायी आहेत, म्हशी आहेत किंवा याचबरोबर त्या ठिकाणी काही घोडे पाहायला मिळालेत की असे खिलारी बैल आहेत किंवा खिलारी गायी आहेत की आजकालच्या काळामध्ये अशा काही जनावरांची जर पैदास आम्हा सर्व त्या ठिकाणी शेतकरी बंधूंना त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि अशा प्रदर्शनामुळे निश्चित स्वरूपामध्ये उद्याच्या काळामध्ये आधुनिक पद्धतीची शेती, आधुनिक पद्धतीचं तंत्रज्ञान यंत्रज्ञान त्या ठिकाणी वापरून आज मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आम्हा सर्व त्या ठिकाणी उद्योग व्यवसाय करणं निश्चित स्वरूपाने हे प्रोत्साहनपर त्या ठिकाणी हे काम आहे। या गायीचे वैशिष्ट्य असे ही गाय जर्सी जातीची असून 2 टाइम्स ती 39 ते 40 लिटर दूध पिऊ शकते। माध्यमातून असा विचार तर माझ्याकडे अशा 11 गायी आहेत। माझ्याकडे गुंठापूर सुद्धा शेती नसताना मी आज 10 गायींचं पालन पोषण करतोय आणि माझा उदरनिर्वाह या पूर्ण गायीहून चाललेला आहे। माझं डिलर संकलन आता 120 ते 140 लिटर असं आहे। या प्रदर्शनमध्ये सगळ्या नामांकित कंपन्यांचे स्टॉल आहेत। त्याच्यामध्ये विजय इंजिनिअरिंग, नेटाफेम, त्यानंतर रिलायन्स पॉलिमर, लक्ष्मी सोलर अशा सगळ्या कंपन्यांचं कृषीविषयक जे तंत्रज्ञान आहे त्यावेळेस सगळ्या कंपन्यांचे स्टॉल इथे आहेत। इथं शेतकऱ्यांना शेतीविषयक भरपूर माहिती मिळते आहे। इथं 20 ते 25 कोटीची आत्तापर्यंत उलाढाल झालेली आहे। या कृषी प्रदर्शनाला आत्तापर्यंत 2 दिवसात लाखो संख्येनं शेतकऱ्यांनी इथं व्हिजिट दिलेली आहे आणि याचा प्रतिसाद बघता की मला तर वाटतं एक 10 ते 15 लाख लोक ह्या व्हिजिट देतील। या प्रदर्शनामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, कर्नाटक या राज्यातून पण शेतकरी बंधूंनी व्हिजिट केलेली आहे। मोठ्या संख्येनं तुम्ही या प्रदर्शनाला व्हिजिट द्या जेणेकरून तुम्हाला शेतीविषयक नवीन बरेचसे काही तंत्रज्ञान आपल्याला इथं बघायला मिळतील, त्याचा मार्गदर्शन मिळेल ही मला शेतकऱ्यांना एक आव्हान करायचं।